जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। नमः पार्वती पतये हर 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 महादेव। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतो वंशे विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोषा पूर्णेन्दुसुन्दरमुखारविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तममानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं हरे पाण्डुरङ्गम्। नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकयाज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गजाननं ज्ञानमूर्तिम् साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरीशंकरं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हाताने टाळी वाजवा मुखाने नाम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत भगवान जय जय श्री राधे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा भगवते वासुदेवाय ओम नमो 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 भगवते वासुदेवाय सर्वांनी म्हणा भगवते वासुदेवाय ओम नमो 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 भगवते वासुदेवाय ओम नमो
भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अनंत कृपा सिंधु अकारण करुणा वरुणालय अखिल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपार अद्भुत अशा कृपानुग्रहाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजयोग्यांची माऊली मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु जगतवंदनीय संत सम्राट श्री तुकाराम महाराज अवलिया संत शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज भगवान परमात्म्याच्या तथा साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपल्या केदार गावामध्ये श्रीमद भागवत कथेचा आजचा आपला हा तिसरा दिवस। तिसऱ्या दिवसाची कथा आपल्या समोर मांडत असताना सर्वप्रथम सर्व श्रोतृ वर्गांना माझा प्रणाम। कथेकरता उपस्थित समस्त गुणीजन कलाकार महाराज मंडळी त्याचप्रमाणे माता पिता श्रोतृ वर्ग बाहेर गावावरून आलेले भक्त मंडळी श्रोतृ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला सुरुवात करतो। भगवान परमात्म्याची कथा दिव्य आहे, भगवंताची कथा महान आहे, भगवान परमात्म्याची कथा मनाला भक्ती देणारी कथा आहे, भगवंताची कथा ज्ञान प्राप्त करून देणारी कथा आहे। अनेक साधू संत ऋषी मुनी यांनी जी कथा आपल्या जीवनामध्ये श्रवण केली ती कथा आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला ऐकायला मिळते हे आपलं परम भाग्य आहे। कारण साधू संत म्हणतात या कथेचं एक एक वाक्य या भागवतातला एक एक श्लोक म्हणजे शब्द नसून त्या एका एका शब्दामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे। एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत। एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, 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 आहे माझा रमाकांत। एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, एका एका
एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. बघा, कार्यकर्त्यांनी एवढं सुंदर नियोजन केलं. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून कूलरची व्यवस्था केली. हवा येऊ राहिली ना तुमच्याकडे? हा, जरा ते स्पीड कमी करता येईल का कोणाला? हवा लागते ना. पण झालं, मग तुमच्या व्यवस्थेसाठी कार्यकर्ते तत्पर आहेत बरं. असो, म्हणून या भागवतातील प्रत्येक श्लोक हा शब्द नसून या प्रत्येक श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. नवे नवे प्रत्येक श्लोक म्हणजे मंत्र आहे. प्रत्येक श्लोक म्हणजे मंत्र आहे. मंत्र. भागवतामध्ये श्लोक किती आहेत? 700. पुढे पुढे सरका तुम्ही. सरका पुढे. इकडे मधात का कांदा पेरता का? इकडे पुढे सरका. पुढे सरका. सरका. आजी, मला काही कोरोना नाही झाला बापा. एवढ्या दूर जाऊ नका. भागवतामध्ये श्लोक किती आहेत? भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत असं म्हणतात. आहेत नाही बरं, असं म्हणतात. किती श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत. आतापर्यंत कोण मोजले की नाही मला माहिती नाही, पण भागवतामधले जर श्लोक आपण मोजले तर 18,000 श्लोक नाहीत. मी सुद्धा सांगत असताना किती सांगतो? 18,000च सांगतो. पण भागवतामध्ये 18,000 श्लोक नाहीत. भागवतामध्ये श्लोक आहेत 13,969. किती? मोजून घ्या घरी गेल्यावर. 13,969. मग म्हणाल महाराज तुम्ही 18,000 का सांगता? त्याचं मार्मिक कारण आहे, पण ते मी तुम्हाला आज सांगत नाही. शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही उत्तर मिळवून आणा की भागवतामध्ये श्लोक किती आहेत. आणि 18,000 म्हटल्यानंतर म्हणा 18,000 जर नाही भरले. आलं का लक्षात? म्हणून सांगितलं जातं हे भागवत म्हणजे काही साधारण नाही, मार्मिक आहे. मार्मिक भागवत. त्या ठिकाणी भागवतामध्ये प्रवेश करायचा म्हटला तरी गाढा अभ्यास करावा लागतो. या भागवतातली वंशावळीच माणसाला समजत नाही. ज्याला भागवतातली वंशावळी समजली त्याला सर्व भागवत समजलं. कितीतरी राजे, याचा तो, त्याचा तो, त्याचा तो, त्याचा तो. आलं का लक्षात? हे भागवत जर कोणी कोणाला सांगितलं असा जर आपण विचार केला तर कोणी कोणाला सांगितलं भागवत? शुक महाराजांनी राजा परीक्षितीला असं आपण म्हणतो. पण सर्वात अगोदर हे भागवत कोणी कोणाला सांगितलं? भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने तेच भागवत नारदाला सांगितलं. नारदानी तेच भागवत व्यास महर्षींना सांगितलं. व्यासांनी तेच भागवत शुक महाराजांना सांगितलं. आणि तेच भागवत सूत महाराजांनी शौनकांना सांगितलं. आणि तेच भागवत शुक महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितलं. आणि तेच भागवत आता मी तुम्हाला सांगत आहे. आता तुम्ही कोणाला सांगता मला काही माहिती? म्हणून या भागवतातली वंशावळी जर आपण पाहिली तर सखोल अशा पद्धतीची वंशावळी आहे. म्हणून हे भागवत म्हणजे साधारण नाही. तुकोनी घेतले मोतीये जैसे. जसे मोती विकत घ्यावे, तोलून मोलून विकत घ्यावे, त्याप्रमाणे या भागवतातले शब्द म्हणजे तोलून मोलून वापरलेले शब्द आहेत. एका एका अक्षरामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे की जे शब्द आपल्या कानावर पडल्यानंतर त्या ठिकाणी कानामनामधलं त्या पाप निघून जावं एवढी ताकद या ठिकाणी भागवताची आहे. म्हणून भागवत कथा श्रवण करत असताना किंवा कथा सांगत असताना त्यासाठी मानवी जीवनामध्ये पुण्याचा साठा पाहिजे. आणि पुण्य नसेल तर तुम्हाला भागवताची कथा प्राप्त होणार नाही. एका बँकेसमोर रांग लागलेली होती, भारी लाईन लागलेली होती. कशासाठी?
पैसे घ्यायला. एक असा भल्ला भटकला भिकारी तिथं गेला आणि त्यांनी विचारलं, का हो हे रांग कशाची आहे? म्हणे पैशाची, इथं पैसे भेटतात. पैसे? मग याला वाटलं आपल्यालाही पैसे भेटतील, हाही उभा राहिला तिथं त्या रांगीमध्ये. प्रत्येकाजवळ पासबुक होतं. हा म्हटला मलाही पैसे मिळवायचे आहेत. मग का हो पासबुक? हो पासबुक आहे. पासबुक आहे. आणि पासबुक घेऊन त्या ठिकाणी त्या पैशाच्या रांगेमध्ये बँकेच्या समोर हा माणूस उभा राहिला. याच्या समोर कोणी 10,000 घेतले, कोणी 5,000 घेतले, कोणी 20,000 घेतले, कोणी 50,000 घेतले, कोणी लाख रुपये घेतले. जे महिन्याचे पगारवाले आहेत त्यांनी 1,000 रुपये घेतले. आलं का लक्षात? कोणी किती पैसे घेतले. आणि याचा नंबर आला. याचा नंबर आल्यानंतर यांनी पासबुक आत दिलं आणि सांगितलं द्या मला 50,000. तो आतला मॅनेजर म्हणे 50,000 तर दूर आहे, पण तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. का बरं? पासबुकामध्ये पैसेच जमा नाही. जमा नसल्यामुळे तुला भेटणार. अहो म्हणे काय गोष्ट करता, पैशाची रांग आहे, बँक आहे आणि इथं पैसे वाटप माझ्या समोर सर्वांना पैसे दिले आणि नेमकं मला का पैसे मिळत नाही? मी काय पाप केलं? मी काय भारताचा नागरिक नाही का? माझा काय हक्क नाही का? म्हणून त्या ठिकाणी मला का पैसे मिळत नाहीत? अरे जोपर्यंत तुझ्या पासबुक मध्ये डिपॉझिट जमा नाही तोपर्यंत तुला भेटणार. आणि भेटत असताना जेवढे तुझ्याजवळ जमा आहेत तेवढेच पैसे तुला भेटतील, त्याच्यावर भेटणार नाहीत. म्हणून ज्या मानवी जीवनाच्या पासबुकामध्ये भगवंतांनी प्रत्येकाला पासबुक दिलं 3.5 हाताचं. औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना हद माना खोया, खाया पिया सुख से सोया ना हद माना खोया. औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना हद माना खोया, खाया पिया सुख से सोया ना हद माना खोया. हो भगवान परमात्म्याने 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला आम्हाला दिला. आणि हे नरदेह म्हणजे पासबुक आहे. आणि हे पासबुक प्रत्येक माणसाजवळ दिलं की तुमच्या जीवनामध्ये कष्ट करून पुण्यरूपी बॅलेन्स, पुण्यरूपी डिपॉझिट तुम्ही या पासबुकामध्ये जमा करा, जेणेकरून या पासबुकामध्ये पुण्याचं डिपॉझिट जे तुमचं जमा होईल त्या पैशांवर तुम्हाला चांगल्या गतीचं तिकीट प्राप्त होईल. आलं का लक्षात? बघा प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये करन्सी मिळवत असतो. काय मिळवतो? करन्सी म्हणजे पैसा. पैसा. प्रत्येक माणूस पैशाच्या मागे धावतो, कारण पैशाची जादू लई न्यारी. पैसा. पैशामुळे जगामध्ये प्रतिष्ठा आहे. पैसा नसेल तर तुम्हाला कोणी ओळखत. पैशाची जादूच वेगळी आहे. म्हणून बघा पैशाला 3 नाव आहेत. पैशाला किती नाव आहेत? पैशाला 3 नाम आहेत. पैसा तेरो 3 नाम, परशा परशु परशुराम. आलं का लक्षात? पैशाला किती नाव आहेत? परशा परशु आणि परशुराम. एखाद्याकडे काहीच पैसे नसले लोक त्याला म्हणतात अरे परशा. आणि साधारण थोडे पैसे असले की परशु आणि जास्तीत जास्त पैसे असले की परशुराम. आलं का लक्षात? परशा परशु आणि परशुराम म्हणजे पैशाशिवाय कोणत्याच पद्धतीचा व्यवहार माणसाचा चालत नाही. आणि हे पैशाची करन्सी मिळवण्यासाठी प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये धडपड करत असतो, धावपळ करत असतो या पैशाच्या करन्सीसाठी. परंतु बघा एका माणसाजवळ कोट्यावधी रुपये होते, कोटी रुपये होते भरपूर. त्याला वाटलं आता कोटी रुपये आहेत तर आपण काय करू, फिरायला जाऊ. मग फिरायला म्हटल्यानंतर तो काही असं इथं नांदुरा तालुका बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्रात फिरायला नाही गेला. त्याला वाटलं पैसे आहेत तर आपण अमेरिकेत फिरायला जाऊ. कुठं जाऊ? अमेरिकेत फिरायला जाऊ. म्हणून आता पैसे आहेत
आणि पैसे घेऊन अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी फिरायला गेला आणि अमेरिकेमध्ये उतरला, अमेरिकेच्या बाजारामध्ये गेला आणि अमेरिकेच्या बाजारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला वाटलं आपण अमेरिकेच्या वस्तू खरेदी करू आणि घरी घेऊन जाऊ. कोटी रुपये खिशामध्ये होते. आणि त्या ठिकाणी विचारलं का हो ही वस्तू मला घ्यायची आहे. वस्तू घेतली, दुकानदारांनी पैसे मागितले, यांनी पैसे काढले. दुकानदार म्हणत हे पैसे चालत, हो 10 लाख रुपये घ्या पण हे वस्तू द्या. म्हणे तुमच्या जवळचे कोटी रुपये दिले तरी इथं ही वस्तू मिळणार. तुमचे कोटी रुपये म्हणजे इथं $1 खाली आहेत. भारतातली करन्सी अमेरिकेत चालत नाही. त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये चालणारी करन्सी पहिले आपल्याला मिळवावी लागते. म्हणून अगोदर विमा काढावा लागतो आणि भारतामधून अमेरिकेला जात असताना भारतीय पैसे जमा करायचे आणि अमेरिकन पैसे घ्यायचे आणि नंतर त्याचा व्यवहार अमेरिकेमध्ये करावा. म्हणजे अमेरिकेमध्ये चालणारी करन्सी जर तुम्ही मिळवली तरच तुमचं अमेरिकेमध्ये काम होईल. आलं का लक्षात? त्याप्रमाणे इथं माणूस जगत असताना या पैशाची करन्सी आहे, पण इथून माणूस एकदा का मेला आणि वर गेला की वर त्या ठिकाणी ही करन्सी कामात पडत नाही. मग ते यमदूत तुम्हाला विचारतात करन्सी काय आहे. मग करन्सी कोणती असते आपल्याकडे? आपल्याकडे जर पापाची करन्सी असेल तर जाऊ द्या नरकात. आपल्याकडे जर पुण्याची करन्सी असेल तर जाऊ द्या स्वर्गात. शुद्ध पुण्याची जर करन्सी असेल तर जाऊ द्या वैकुंठात. म्हणून करन्सी महत्वाची आहे. वर चालणारी करन्सी माणसाला इथं प्राप्त करावी लागते. आणि वर जे करन्सी चालते ते इमानदारीची करन्सी चालते. 2 नंबरची करन्सी चालत. पुण्याची सुद्धा 1 नंबर आणि 2 नंबरची करन्सी आहे बरं. शुद्ध पुण्य आणि अशुद्ध पुण्य. अशुद्ध पुण्य असेल तर स्वर्ग आहे आणि शुद्ध पुण्य असेल तर वैकुंठ आहे. म्हणून तिथं भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्यानंतर तिथं पुण्याची करन्सी पाहिजे. म्हणून लोक या जन्माचा विचार करतात, पण मेल्यानंतर वर गेल्यानंतर करन्सी जमवण्याचा कोणी प्रयत्न करत. मग ती करन्सी म्हणजे पुण्याची करन्सी आहे. आलं का लक्षात? आणि त्या ठिकाणी ओरिजिनल करन्सीला महत्व आहे. डुप्लिकेट करन्सी चालत नाही. आपल्या इथं जर आपण भारताचा विचार केला तर इथं तुम्हाला पैसा देऊन सगळे कामं करता येतील, पण तिथं पैसा देऊन तुमचे कामं होणार नाही. इथं बघा, इथं न्याय पैशाने विकत घेतला जातो, पण भगवंताच्या दरबारात न्याय विकत घेता येत नाही. भगवान के अदालत में वकालत नाही होती. देवाच्या अदालत मध्ये वकीलकी चालत. म्हणून इथं माणसाने व्यवस्थित करन्सी मिळवावी आणि ती करन्सी देवाच्या दरबारामध्ये चालणारी करन्सी जर मिळवायची असेल तर ती करन्सी म्हणजे कोणती? साधू संत म्हणतात ती करन्सी म्हणजे बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा 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 खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम मनवा खेती करो हरि बोलो राम राम बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा खेती करो हरि नाम
भगवान परमात्म्याचं नाव आणि देवाच्या नावाची शेती केल्यानंतर जी करन्सी प्राप्त होते, त्या ठिकाणी पैसा न लगे, रुपया न लगे, ना लागे कवडी दमडी, फक्त काय म्हणायचं, देवाचं फक्त राम म्हणायचं, नाव घ्यायचं. आणि म्हणून या राम देवाचं नाव तोंडामध्ये येण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये पुण्याची करन्सी पाहिजे. अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. म्हणून अनंत जन्माचं जर पुण्य असेल तरच देवाचं नाव मुखामध्ये येते. नवे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून जन्म जन्मांतरीचं जर पुण्य असेल तरच भगवान परमात्म्याची भक्ती आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की तुमच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे, त्यासाठी तुम्ही काय केलं? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. माझिया सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या वाणीनं कल्पच्या कल्प तप केलं आणि नंतर मला हे प्राप्त झालं. म्हणजे भगवंताची कथा तपाशिवाय प्राप्त होत. म्हणून इथं बसलेले जे सर्व आहेत ना, हे की हलते भलते नाही, तुम्ही तपस्वी आहे. तुम्ही काय आहे? तपस्वी आहे. तपाशिवाय माणसाचं इथं पाऊलच पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बलात्कारे जरी आणिला कथेसी, निद्रा घे थांबासे टेकोनिया. बलात्कारे याचा अर्थ असा आहे बळजबरीनं. बळजबरीनं जरी एखाद्याला तुम्ही कथेमध्ये आणलं तर तो टेकून झोप काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कथेमध्ये जे लोक येतात, तुम्ही झोपले की जागी आहे? मग बोलत जा थोडेसे, गाचे पुतळ्यासारखे बसले की मला वाटते आहे की काय. आलं का लक्षात? म्हणून त्या ठिकाणी एका ठिकाणी भागवत चालू होतं. कारण कसं आहे, श्रोता आणि वक्त्याचा संबंध जुटल्याशिवाय कथेला आनंद येत नाही. एका ठिकाणी भागवत चालू होतं. भागवत प्रवचन, आणि प्रवचन चालू असताना महाराज होते आणि महाराज म्हटले की महाराजची फार मोठी ढेरी, फार मोठी लांब लांब दाढी. आलं का लक्षात? मग ज्याची दाढी मोठी, ज्याची ढेरी मोठी, ज्याची गाडी मोठी, लोक त्याला जास्त किंमत देतात. एका गावामध्ये एक महाराज आले. महाराज 5 फुटाचे आणि त्यांच्या जटा 10 फुटाच्या. केस किती फुटाचे? 10 फुटाचे. एकूण एक शिष्य धरायला, इकडून एक शिष्य धरायला. आणि महाराज गावामध्ये आल्यानंतर लोक म्हणत होते, अरे बापरे महाराज,
केवढे आपले केस, केवढी आपली दाढी, किती वर्षाची आहे दाढी, असं महाराजांना विचारलं की महाराज एकदम तापून उठत होते. महाराज, ए मूर्खा, दाढी विचारायची नाही, ती काय आजकालची आहे काय? माझं वय विचारतो, माझं वय काय कमी आहे काय? अरे हम रामजी के बिहा में घी परोसते थे. माझं वय म्हणजे कमी नाही, रामाच्या लग्नात तूप वळायला होतो मी तेव्हापासून दाढी आहे, आणि तू म्हणतो दाढी कधीची आहे? बस कोणत्याही गावात गेले की महाराज म्हणत होते हम रामजी के बिहा में घी परोसते थे. धूम लोकांची गर्दी दर्शन घ्यायला. रामाच्या राज्यातले महाराज, घ्या दर्शन, घ्या दर्शन, द्या दक्षिणा, घ्या दर्शन. धूम गर्दी लोकांची दाढी पाहिले आणि दर्शन घ्यायला. कोणत्याही गावात गेले की महाराजला वाटलं जमलं घर आहे, राम राम जपना, पराय माल अपना. आलं का लक्षात? कधी कधी या ठिकाणी लोक आपला माल जमा करण्यासाठी येतात, पण ही गोष्ट साधी. खरं जर तप नसेल तर परमार्थात टिकत नाही. बघा ना, आमच्या शिबिरामध्ये शेकडो विद्यार्थी असतात, पण त्या 100 मधून आम्हाला माहिती असते 100% की यातला एखादा घडला तर घडला. कारण या परमार्थामध्ये टिकणं म्हणजे काही तो परमार्थ नव्हे, लेकुराच्या गोष्टी. परमार्थ म्हणजे लेकराच्या गोष्टी नाही. शेकडो विद्यार्थी येतात आणि त्या शेकडो विद्यार्थ्यांमधले बघा, आता इथं 1-2 विद्यार्थी बसलेले आहेत, ते टिकले. त्यांचे आई वडील भाग्यवान आणि ते भाग्यवान. सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन पंडिता दातृत्व वंश पुण्येन. म्हणून पुण्य पाहिजे, त्याशिवाय परमार्थ हा नाटकाचा चालत. परमार्थामध्ये अभिनय चालत नाही. एका ठिकाणी एक माणूस मासे पकडत होता. मासे पकडत होता. तो माशाचा धंदा करत होता. आलं का लक्षात? तो मासे पकडत असताना एक माणूस त्या माशावाड्याला म्हणायला लागला, का हो तुम्ही मासे पकडता, मग तुम्हाला रोजदारी किती प्राप्त होते? म्हणे भाऊ 2000 रुपये रोज भेटते. हा म्हणते, वा रे वा, मस्त आहे, मासे पकडायचे 2000 भेटतात. मग यानंही मासेचा धंदा चालू केला. माणसाने कितीही धंदा बदलला की माणसाचं दैव बदलत. यानं मासेचा धंदा चालू केला. मग हा मासे पकडायला गेला. त्या समोरच्या माणसाला मोठे मोठे मासे सापडत होते, पण याला बोट सापडत होते. मग हा म्हणायला लागला, खेत में गया तो लांगा लुंगा, शेती केली तेही परवडली नाही. मग याने मासेचा धंदा चालू केला. खेत में गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडणे गया तो झांगा झुंगा. आलं का लक्षात? मासे पकडायला गेला तोही धंदा परवडला नाही, शेती केली तेही जमलं नाही. खेत में गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडणे गया तो झांगा झुंगा. आलं का लक्षात? मग त्याला वाटलं हाही धंदा आपण करू नये. तेवढ्यात एका महाराजची गाडी गेली कीर्तनकाराची. जय हरी जय हरी. का महाराज कुठं? कीर्तनाला. का किती भेटतात एका कीर्तनाचे? 5000. अरे बापरे, हा धंदा चांगला आहे. याला वाटलं आपण आता महाराज हो महाराज, म्हणून झाला महाराज. नाटकी महाराज झाला महाराज. आणि महाराज झाल्यामुळे एका गावामध्ये गेला आणि एका झाडाखाली आसन टाकलं, माळ घेतली, नकली केस लावले आणि जपायला लागला. राम राम जपना परायमाल अपना, राम राम जपना परायमाल अपना. आणि तेवढ्यात नेमकं त्या गावात रात्री चोरी झाली. नेमकं त्या गावात चोरी झाली. सर्व गाव आलं काड्या घेऊन, म्हणे हात चोर असला पाहिजे. आलं का लक्षात? धूम ठोकला महाराज. महाराज म्हणायला लागला, खेत में गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडणे गया तो झांगा झुंगा, आणि साधू बनणे गया तो उलटा टांगा. आलं का लक्षात? म्हणून ते महाराज कोण्याही गावात गेल्यानंतर म्हणत होते, का हो महाराज आपली दाढी विचारायची नाही. हम रामजी के बिहा में घी परोसते थे. मी रामाच्या लग्नात तूप वडायला होतो, विचारतो. मग आता बघा, कितीही माणूस शेर असला तर त्याला 1.25 शेर भेटल्याशिवाय राह नाही. आलं का लक्षात? किती शेर असू द्या, त्याला 1.25 शेर भेटते. हा प्रत्येक गावात गेला की तेच त्याला वाटलं बस जमलं आता, जेवण खावण दक्षिणा दर्शन. एका गावात गेला, विचारलं एका जनाने, म्हणे महाराज काय आपली दाढी आहे?
याचा तोच मंत्र होता. मूर्खा, दाढी विचारतो, अरे हम रामजी के बिहावी घी परोसते थे, असं म्हणता बरोबर समोरच्या माणसाने एक होपकाळ्यात मारली. याच्या कोणाच्या? महाराज एक होपकाळ्यात मारली. महाराज म्हटले, काऊन मारली? म्हणे, तू रामाच्या लग्नात तूप वळायला होता ना? म्हणे, हो. अरे भल्या माणसा, मी जेवायला होतो म्हणे, तुनं माझंच पान सोडलं होतं. तेव्हापासून तुला धुंडत होतो, कुठं गेला, आज सापडला की नाही? म्हणून शेराला सव्वा शेर सापडल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी परमार्थाचे नाटक करता येत नाही. त्या ठिकाणी तप असावं लागते, अभ्यास असावा लागते, कला असावी लागते. नवे नवे वंशाची पुण्य आहे, स्वतःची पुण्य आहे, साधू संतांचा आशीर्वाद आणि भगवंताचा आशीर्वाद असेल तरच पुण्याची करन्सी प्राप्त करता येते. इथं कोणताही ग्राहक चालत नाही, इथं योग्य ग्राहक पाहिजे. म्हणून कथेकरता उपस्थित स्टेजवरचे असतील किंवा खालचे असतील, मी पण, आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला भगवंताच्या कथेमध्ये आपण आज प्राप्त होतोय. म्हणून भगवान परमात्म्याच्या कथेद्वारा आपल्याला पुण्य प्राप्त करता येते, अशी ही कथा आहे. आणि ही कथा पाहत असताना अनेक पद्धतीच्या कथा आपण या ठिकाणी पाहत आहोत. कालच्या सत्रामध्ये सूत महाराजांना शौनकांनी प्रश्न विचारले, आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या कोटी सूर्याप्रमाणे आपण आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला काहीतरी कथा सार सांगा, आमच्या मनाला गोड वाटेल, आमच्या कानाला गोड वाटेल, भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त होईल अशी कथा तुम्ही आम्हाला सांगा, ज्या साधनाने माया मोहाचा नाश होईल. अरे घोर असं कलियुग आहे. काल व्याल मुखग्रास त्रास निर्वाण हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेन भाषितम. आणि त्या ठिकाणी घोर असं कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये काळाची फार मोठी भीती आहे. म्हणून या काळाच्या भीतीपासून दूर होण्यासाठी आम्हाला तुम्ही कथा सांगा. आणि म्हणून शुक महाराज राजा परीक्षितीला या भागवताची कथा सांगतात. परीक्षितीच्या समोर अमृत आणि कथामृत ठेवलं. परीक्षिती त्या ठिकाणी कथामृत घेतात आणि ही कथा पाहिल्यानंतर आपण बद्री विशाल क्षेत्रामध्ये नारद महर्षी त्या ठिकाणी भजन